दिवसामागून दिवस जात होते, पण गोपाळच्या मनातील जुन्या जखमा अजूनही ओल्या होत्या. भूतकाळातल्या त्या गोष्टी, टांग्यामागे धावताना मागे पडणं, घराची जबाबदारी सोडून आईवडिलांचं सिनेमाला निघून जाणं, या सगळ्या आठवणींनी त्याच्या बालमनाला कुठेतरी निष्ठुर बनवलं होतं. म्हणूनच की काय, इतक्या दिवसांनी आई आली असूनही गोपाळने तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मनातील अढी आणि चेहऱ्यावरचा अबोला घेऊन तो तडक मित्रांसोबत खेळायला निघून गेला. खेळून आल्यानंतर रात्रीची वेळ झाली. गोपाळ नेहमीप्रमाणे आजीच्या कुशीत शिरला. डोळे मिटून तो झोपायचा प्रयत्न करत होता, पण त्याचं सगळं लक्ष आजी आणि आईच्या हालचालींकडे होतं. त्याच्या तीक्ष्ण बुद्धीला आज काहीतरी वेगळं जाणवत होतं. मागच्या वेळी जेव्हा आई आली होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता, पण आज तिच्या चेहऱ्यावर चिंतेची सावली होती. कुठे बाहेर जाण्याचा, फिरण्याचा किंवा गप्पा मारण्याचा कोणताही विषय घरात निघाला नव्हता. नक्कीच काहीतरी अघटित घडलं होतं हे गोपाळने ताडलं. घरात कमालीची शांतता पसरली होती. बराच वेळ झाला तरी दोघींपैकी कोणीच बोलत नव्हतं. गोपाळ हुशार होता. त्याला समजून चुकलं की आजी आणि आई तो झोपण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्यातली चर्चा गोपाळसमोर व्हायला नको होती. त्या दोघींना संशय येऊ नये म्हणून गोपाळने एक युक्ती केली. त्याने अंग चोरून घेतलं, श्वासाचा वेग संथ केला आणि गाढ झोपल्याचं हुबेहूब सोंग घेतलं. त्याचा हा डाव यशस्वी ठरला. गोपाळ खरोखरच झोपला आहे अशी खात्री पटताच खोलीतल्या त्या शांततेचा भंग झाला. दोघींमधील गुदगुद आणि कुजबूज सुरू झाली आणि गोपाळने आपले कान पुरते टवकारले. खोलीतल्या त्या संथ कुजबुजीतून आता गोपाळच्या आईचा हुंदका बाहेर पडला होता. ती रडत रडत आजीला घराची झालेली वाताहत सांगू लागली. सासू सासऱ्यांनी आम्हा चौघा भावांना आणि त्यांच्या परिवाराला घरातून बाहेर काढले ग आई. बाकीचे तिघे दीर कमावते आहेत, समजूतदार आहेत, त्यामुळे त्यांना फारशी अडचण येणार नाही. पण माझ्या नशिबाचे काय? गोपाळच्या पप्पांना व्यसनाने पुरतं पोखरलंय. घरात खायला अन्न नाही, धड भांडी कुंडी नाहीत आणि खिशात 1 रुपयाही शिल्लक नाही. आईचा तो रडवेला आवाज आणि ती हतबलता ऐकून गोपाळ सुन्न झाला. गोपाळने वडिलांना तसं कधी जवळून पाहिलंच नव्हतं, पण आईच्या बोलण्यावरून तो त्यांच्या स्वभावाचा अंदाज बांधू लागला. त्यांचा तो तापट स्वभाव, राहणीमान, तो कडाडणारा आवाज आणि त्यांना लागलेले जुगाराचे पत्त्यांचे भयंकर वेड, याच वेडापायी आज संपूर्ण घर भिकेला लागलं होतं याची जाणीव त्याला झाली. तिथे आई रडत होती, सोबतीला आजीचेही डोळे पाणावले होते. गोपाळ मात्र डोळे मिटून अगदी शांतपणे हे सगळं ऐकत होता. परिस्थितीचं गांभीर्य त्याच्या बालमनाला कळत होतं, पण तो काहीच करू शकत नव्हता. ऐकता ऐकता कधीतरी त्याचा डोळा लागला. सकाळी जेव्हा गोपाळला जाग आली तेव्हा घरात तेच दुःखाचं सावट होतं. तोच रडारडीचा कार्यक्रम पुन्हा सुरू होता. रात्रभरात ही बातमी मामा आणि आजोबांपर्यंत पोहोचली होती. घराची ही अवस्था पाहून आणि गोपाळच्या आईची वाताहत बघून सगळेजण गोपाळच्या वडिलांना शिव्याशाप देत होते, त्यांच्यावर संताप व्यक्त करत होते. लहानगा गोपाळ मात्र एका कोपऱ्यात उभा राहून हे सगळं पाहत होता, पण वडिलांच्या या कृत्यामुळे तो आतून पुरता बदलत होता. घरातील त्या रडारडीनंतर अखेर मामा, आजी आणि आजोबांनी मिळून काही पैसे गोळा केले. आयत्या वेळी उपयोगाला येतील म्हणून आईच्या हातात 2-4 भांडी कुंडी दिली आणि धीर देत म्हणाले, सध्या यावर कसाबसा भागून घे, आम्ही पुढे चक्कर मारून जातो. निरोप घेऊन आई निघाली. तिची नजर गोपाळला शोधत होती. तिने गोपाळकडे पाहिले खरे, पण तिची नजर पडताच गोपाळने तिथून धूम ठोकली आणि तो घराबाहेर पळाला. त्याच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती. आता आई मला सोबत घेऊन जाणार की काय? ज्या वयात, ज्यावेळी आईची सोबत हवी होती तेव्हा तिने नेले नव्हते, आणि आता जिथे खायला भ्रांत आहे अशा गरिबीत आपण तिथे जाऊन काय करणार? याच विचाराने बालमनाने काळीज घट्ट केले आणि तो आईच्या नजरेआड झाला. या घटनेला काही दिवस उलटले आणि गोपाळच्या आयुष्यात एक मोठी अडचण उभी राहिली. गोपाळच्या मोठ्या मामाला नुकतीच नोकरी लागली होती. त्यांनी एक प्लॉट घेतला होता आणि तिथे स्वतःचे घर बांधायला सुरुवात केली होती. बघता बघता 1.5 महिन्यात घर पूर्ण झाले. आता भाड्याच्या घरातून स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला जायचे म्हणून आजी आजोबा, मामा मामी सगळेजण अत्यंत आनंदात होते. त्यांच्या आनंदाकडे पाहून गोपाळही मनातून खूप खुश होता. पण गोपाळच्या या आनंदाला जणू कोणाची तरी नजर लागली. त्याचे ते निरागस हसू तिचीच चेष्टा करत असल्यासारखे क्षणात विरून गेले. नवीन घराच्या चर्चा सुरू असतानाच मोठे मामा अचानक म्हणाले, नवीन घर गावापासून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर लांब आहे. तिथून गोपाळला रोज एवढ्या लांब शाळेला ये जा करणे जमणार नाही. मी तर रोज माझ्या नोकरीवर निघून जाणार. आणि मुख्य म्हणजे पंढरपूरसारखे ठिकाण असल्यामुळे इथे नेहमी गर्दी असते.
मुले पळवून नेणाऱ्या टोळ्या फिरत असतात. उद्या जर या पोराला कोणी चोरून नेले तर काय करायचे? त्यापेक्षा एक काम करा, गोपाळला त्याच्या स्वतःच्या गावी परत पाठवून द्या. मामांचे हे शब्द कानावर पडताच आनंदाने हुंदडणारा, उड्या मारणारा गोपाळ जागच्या जागी खिळला. त्याचे पाय थबकले. आपल्याला अचानक परक केलं जातंय या विचाराने त्याला काय करावे हेच कळेनासे झाले. मंद्रुपचे माऊली मामांच्या या निर्णयाने गोपाळवर आभाळच कोसळले असणार. हक्काच्या माणसानेच परक केल्यावर गोपाळच्या बालमनाची काय अवस्था झाली? पुढे त्याने गावी जाण्याचा निर्णय कसा घेतला हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. मामांनी गोपाळला गावी पाठवण्याचा विषय काढताच घरात शांतता पसरली. शेवटी आजी आजोबा मध्यस्थी करत म्हणाले, सध्या हे चालू शैक्षणिक वर्ष पूर्ण होऊ द्यात. एवढी 7वीची शाळा संपली की पुढच्या वर्षी त्याला पाठवून देऊ. आजी आजोबांच्या या बोलण्याने गोपाळला तात्पुरता धीर मिळाला असला तरी त्याच्या बालमनात एक गोष्ट पक्की बसली, आज ना उद्या आपल्याला हे पंढरपूर सोडावंच लागणार. या जगात आपलं हक्काचं असं कोणीच नाही. या विचाराने तो खिन्न मनानं एका कोपऱ्यात खाली बसला. बघता बघता दिवस सरकले आणि 7वीची अंतिम परीक्षा संपली. गोपाळच्या गावी निरोप धाडण्यात आला की शाळा संपली आहे, आता गोपाळला येऊन घेऊन जा. गावी जाण्याचे दिवस जवळ येऊ लागले तसा गोपाळ वेड्यासारखा विचार करू लागला. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. आपलं कोण आणि परक कोण या प्रश्नाचं उत्तर शोधताना शेवटी त्याने स्वतःच्या मनाशी गाठ बांधली. आपलं मन आता दगडासारखं खंबीर करायला हवं. इथे कोणाला कोणाची पर्वा नसते. आणि शेवटी तो दिवस उजाडला. पंढरपूर सोडण्याचा दिवस. गोपाळचं कपड्यांचं आणि साहित्याचं सगळं गाठोडं गुंडाळण्यात आलं. पंढरपूरची आजी स्वतः गोपाळला सोडण्यासाठी त्याच्यासोबत मंद्रुपला निघायला तयार झाली. अवघ्या 10 ते 12 वर्षांच्या या लहान वयात आयुष्याचे इतके मोठे आणि अनपेक्षित निर्णय गोपाळच्या वाट्याला येत होते. दोघेही एसटी बसमध्ये जाऊन बसले. गोपाळने मनोमन पंढरपूरला त्या विठ्ठल माऊलीला हात जोडले आणि त्याचा एक नवीन प्रवास सुरू झाला. एसटी बस मंद्रुपच्या दिशेने सुसाट धावू लागली. रात्र झाल्यामुळे खिडकीबाहेर गर्द अंधार पसरला होता. गोपाळ खिडकीतून बाहेर पाहू लागला. अचानक त्याचे लक्ष बाहेर चमकणाऱ्या लहान लहान प्रकाशबिंदूंवर गेले. रात्रीची गाडी असल्यामुळे अंधारात ते चमकणारे लाईट किडे काजवे उठून दिसत होते. गोपाळला ते पाहून खूप मजा वाटली. त्याने मोठ्या कौशुकानं आजीला विचारलं, आजी, बाहेर ती लाईटची माळ कशी काय चमकतेय ग? गोपाळचा तो भाबडा प्रश्न ऐकून आजीच्या चेहऱ्यावर हसू आले. ती म्हणाली, अरे गोपाळा, ती कोणाची लाईटची माळ नाही, ते लाईट किडे आहेत. गोपाळला मोठे आश्चर्य वाटले की निसर्गात असेही चमकणारे किडे असतात. तो पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागला. रात्रीच्या अंधारात मागच्या दिशेने पळणारी मोठी मोठी झाडे आणि बसच्या वेगासोबत खालीवर होणाऱ्या लाईटच्या तारा पाहण्यात तो हरवून गेला. त्याला यात खूप आनंद मिळत होता. खिडकीबाहेर पाहून गोपाळच्या चेहऱ्यावर आलेला तो आनंद आणि बालसुलभ हसू पाहून आजीच्या मनावरचा ताणही थोडा कमी झाला. आजीला वाटलं गोपाळला त्याचं गाव आवडतंय म्हणूनच तो इतका खुश आहे. असा करत करत त्यांचा हा प्रवास शेवटी पूर्ण झाला. रात्रीच्या वेळी एसटी बस मंद्रुपला पोहोचली. गावाकडे वीज नसल्यामुळे आणि खूप रात्र झाल्यामुळे अंधारात काहीच नीट दिसत नव्हते. शेतामध्ये वस्ती असल्यामुळे घरात लावलेल्या चिमणीच्या केरोसिनचा लहान दिवा मिणमिणत्या उजेडातच जेवणाचा बेत उरकला गेला. प्रवासाच्या थकव्यामुळे जेवण होताच सगळेजण शांतपणे झोपी गेले, एका नव्या दिवसाची आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी. मंद्रुपचे माऊली गोपाळच्या आयुष्याचा पंढरपूरचा अध्याय इथे संपून आता मंद्रुपचा नवा संघर्ष सुरू झाला आहे. रात्रीच्या प्रवासाच्या थकव्यामुळे गोपाळ गाढ झोपला होता. सकाळ झाली. सूर्याचं कोवळं ऊन अंगावर पडलं आणि गोपाळचे डोळे उघडले. पण डोळे उघडताच समोरचं दृश्य पाहून तो प्रचंड घाबरला. त्याच्या अगदी जवळ एक लहान मुलगी एकटक त्याच्याकडेच बघत बसली होती. अनोळखी ठिकाणी अनोळखी चेहऱ्याला अचानक समोर पाहून गोपाळची पुरती गाळण उडाली. तो इतका घाबरला की ताडकन उठला आणि तिथेच घराच्या बाहेर ओसरीवर पळाला. गोपाळची ही घाबरलेली अवस्था पाहून ती मुलगी खदाखदा हसू लागली आणि हसत हसतच घराच्या आत पळाली. गोपाळ बाहेर तसाच भीतीने थरथरत उभा होता. तेवढ्यात त्याची आजी आणि आई बाहेर आल्या. गोपाळचा तो घाबरलेला चेहरा पाहून आई प्रेमाने म्हणाली, अरे गोपाळा, घाबरतोस काय? ती तुझी सख्खी बहीण आहे. आईचे ते शब्द ऐकून गोपाळ आश्चर्याने थक्क झाला. आपल्यालाही एक बहीण आहे हे ऐकून त्याला जणू काही स्वप्न पडल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात त्याची बहीण पुन्हा बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर आपला भाऊ आलाय याचा अमाप आनंद होता.
तिने कसलाही विचार न करता गोपाळचा हात धरला आणि त्याला ओढतच वाड्याच्या बाहेर घेऊन गेली. वाड्याच्या बाहेर 4-5 मुलं खेळत होती. बहिणीने मोठ्या अभिमानाने त्या मुलांकडे बोट दाखवून ओरडून सांगितलं, "बघा, माझा भाऊ आलाय." गोपाळने उत्सुकतेने विचारले, "हे कोण आहेत ग?" तेव्हा तिने सांगितलं, "अरे, हे सगळे आपल्या काकाची मुलं आहेत." नात्यांची ही नवीन ओळख होत असतानाच गोपाळला अचानक पंढरपूरच्या आजोबांची आठवण आली. त्याने बहिणीला विचारले, "आपले आजोबा कुठे आहेत?" आजोबांचे नाव काढताच बहिणीचा चेहरा एकदम लहान झाला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला. ती अत्यंत हळव्या आवाजात म्हणाली, "आजोबांनी सांगितलं आहे की आपल्या घरात यायचं नाही." पण गोपाळने हट्ट धरला, "मला आजोबांकडे जायचं आहे." भावाचा हट्ट पाहून बहिणीनेही तिचे मन घट्ट केले आणि म्हणाली, "ठीक आहे, आपण दुपारी जाऊ." दुपारची वेळ होत आली तशी गोपाळने आपल्या बहिणीकडे नीट निरखून पाहिले. तिची अवस्था पाहून गोपाळचे मन आतून पुरते हेलावून गेले. तो अत्यंत भावूक झाला. तिच्या अंगावर फाटका ड्रेस होता, केसाला धड तेल नव्हते आणि पायात चप्पलही नव्हती. पण तरीही तिच्या दारिद्र्यावर तिचा आनंद भारी पडत होता. आपला भाऊ शहरातून आलाय या एकाच विचाराने ती आनंदाने उड्या मारत संपूर्ण गल्लीत गावात सगळ्यांना सांगत सुटली होती की माझा भाऊ आला आहे. ठरल्याप्रमाणे दुपार झाली आणि दोघेही आजोबांकडे जाण्यासाठी निघाले. गावापासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर आजोबांचे घर होते. पायात चप्पल नाही, अंगावर फाटके कपडे, अशा अवस्थेत ती गोपाळचा हात धरून चालत होती. रस्त्याने जाताना वाटेत जो कोणी भेटेल त्याला ती मोठ्या कौतुकाने सांगत होती, "हा बघा, हा माझा भाऊ आहे." गोपाळ इतके दिवस पंढरपूर सारख्या शहरात राहिल्यामुळे तिथल्या राहणीमानामुळे जरा नीटनेटका आणि चांगला दिसत होता. त्यामुळे गावातले लोक कौतुकाने आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते आणि एकमेकांना विचारत होते, हा मुलगा कोणाचा आहे? कारण एवढी वर्षे बाहेर राहिल्यामुळे गावातल्या लोकांना ठाऊकच नव्हते की हा भागवतांचाच मुलगा आहे. मंद्रुपचे माऊली बहिणीच्या ओढीने आणि भावाच्या अभिमानाने गोपाळ आजोबांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. ज्या आजोबांनी घरात येण्यास नकार दिला होता ते गोपाळला पाहून काय म्हणाले? गोपाळने पंढरपुरात असताना आजोबांविषयी बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. त्यांचे घर खूप मोठे आहे, शेतात विहीर आहे, पैशांची काही कमतरता नाही आणि त्यांचा स्वतःचा तेलाचा घाणा आहे. गावातली एक मोठी श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांचे नाव होते. विचार करत करत दोघे भावंड गावाजवळ पोहोचली तेव्हा लांबूनच एक भव्य वाडा दिसला. बहिणीने लांबूनच बोट दाखवत म्हटलं, "हे बघ गोपाळा, तो समोर आजोबांचा वाडा आणि तिथे बाहेर ओसरीवर आजोबा बसलेत." गोपाळने निरखून पाहिलं तर त्याला मोठे आश्चर्य वाटले. एवढा मोठा श्रीमंत माणूस बाहेर बसून काहीतरी विकत होता. आजोबा तिथे लहान मुलांसाठी बोरे आणि चुरमुऱ्याचे लाडू विकायला बसले होते. ते पाहून गोपाळचा धीर चेपला आणि तो आजोबांच्या दिशेने धावत सुटला. बहीण मात्र मागे रेंगाळत होती. भीतीपोटी ती गोपाळला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण गोपाळ ऐकण्याच्या पलीकडे होता. तो तडक आजोबांच्या समोर जाऊन उभा राहिला. आजोबांनी समोर उभ्या असलेल्या त्या चुणचुणीत मुलाकडे अचंबित होऊन पाहिले. गोपाळने मोठ्या आवाजात विचारले, "ओळखलं का आजोबा मला?" पंढरपूरला आधी एकदा भेट झाली असल्यामुळे आजोबांनी त्याला ओळखले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. "अरे गोपाळा, कधी आलास तू?" असे म्हणत आजोबांनी त्याचा हात धरला आणि प्रेमाने त्याच्या हातात एक चुरमुऱ्याचा लाडू दिला. गोपाळने मागे वळून लांब उभ्या असलेल्या बहिणीकडे इशारा केला, "आजोबा, माझी बहीण पण आलीये तिथे." गोपाळने बोलावताच बहीणही भीत पुढे आली. आजोबांनी तिच्या हातातही एक लाडू दिला. त्यानंतर गोपाळने वाड्याच्या आत जाऊन तो मोठा तेलाचा घाणा पाहिला. तिथे धान्याने आणि तेलाच्या डब्यांनी भरलेल्या पोत्यांच्या थप्प्या लागल्या होत्या. ते वैभव पाहून लहानग्या गोपाळची छाती अभिमानाने फुगली. वा, आपले आजोबा किती श्रीमंत आहेत. पण त्याचा हा आनंद आणि ती श्रीमंतीची जाणीव फार काळ टिकली नाही. संध्याकाळची वेळ होत आली तसे आजोबा गंभीर स्वरात म्हणाले, "आता अंधार पडायची वेळ झाली आहे, तुम्ही दोघं घराकडे जा." गोपाळ बालहट्ट करत म्हणाला, "नाही आजोबा, मी इथेच तुमच्याकडे राहतो." यावर आजोबांनी जे उत्तर दिले त्याने गोपाळचे काळीज कापले गेले. आजोबा म्हणाले, "तुला इथे ठेवायला माझी हरकत नाही रे, पण माझ्याकडे दुसऱ्या मुलांची, काकांची सुद्धा पोरं आहेत. तुला इथे ठेवले तर ती माझ्यावर ओरडतील की हाच एक काय तुमचा लाडका आहे का? त्यामुळे तू सुद्धा आता पुन्हा इकडे येत जाऊ नकोस." आजोबांच्या त्या एका वाक्याने गोपाळचा सगळा उत्साह, सगळा मूड एका झटक्यात मातीत मिळाला. त्याचे मन खिन्न झाले. तो जड पावलांनी वाड्याबाहेर पडू लागला.
पण या सगळ्यात एका गोष्टीचे त्याला आश्चर्य वाटत होते. त्याने अजूनही आपल्या स्वतःच्या बापाला पाहिले नव्हते. त्याने वाटेत बहिणीला विचारले, पप्पा कुठे आहेत ग? बहिणीने हताश होऊन उत्तर दिले, त्यांचा काही भरोसा नसतो रे. कधी 4 दिवसांनी येतात, कधी 8 दिवसांनी येतात. कधी येतात नि कधी निघून जातात, काही पत्ता नसतो. दोघेही बहिणीच्या घराकडे परत आले. आज गोपाळ पूर्णपणे हताश झाला होता. ना मामाची साथ उरली होती, ना आजोबांचा आडोसा मिळाला होता आणि पाठीशी उभा राहील असा बापही नव्हता. आता अशा परिस्थितीत पुढे करायचं काय, हा यक्षप्रश्न त्या लहानग्या जिद्दी गोपाळसमोर उभा होता. मंद्रुपचे माऊली, तुमच्या कथेचा हा 4था भाग इथे अत्यंत भावूक आणि गंभीर वळणावर संपला आहे. तुम्ही शेवटी लिहिल्याप्रमाणे पाहत रहा गोपाळचा पुढचा 5वा भाग वजा गोपाळ, एक जिद्दी मुलाची कहाणी.